वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, गुरूंना वंदन, माझ्या आईवडिलांचं स्मरण करते आणि आपण सर्व श्रोते मंडळी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। अर्धी गीता आपली झालेली आहे, मध्यावर आपण आलेलो आहोत। 9वा अध्याय संपून 10व्या अध्यायाला आपल्याला सुरुवात करायची आहे। तर थोडेशा 10व्या अध्यायाचे 10 श्लोक तरी म्हणावे आणि मग नंतर सुरुवात करावी असं वाटतंय। ओम श्री परमात्मने नमः। अथ दशमोऽध्यायः। श्री भगवान् उवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया न मे विदुःसुरगणाः प्रभवन्न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढः समर्थेषु सर्वपापैः प्रमुच्यते बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं च भयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता एषाल्लोक इमाः प्रजाः एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः अहं सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते तेषामेवानुकम्पार्थम् अहमज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता। ओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु। विभूतींचं चिंतन आपल्याला आता करायचं आहे। 10व्या अध्यायाला सुरुवात करायची आहे। तर त्याच्या आधी आपले विनोबा भावे काय म्हणतात ते आपण बघूया। की ते म्हणतात की गीतेचा पूर्वार्ध इथे संपलेला आहे आणि आता उत्तरार्ध सुरू होणार आहे। 9 अध्याय संपले, 10व्या अध्यायापासून आता पुन्हा 9 अध्याय आपल्याला करायचे आहेत। तर त्याच्यापूर्वी थोडंसं गीतेचं सार, जसं मागच्या वेळेस आपण गीता पीयूष म्हटलं होतं, म्हणजे प्रत्येक अध्यायामध्ये 4 ओळी गाण्याच्या रूपामध्ये त्यांनी आपण त्या वाचल्या होत्या तेव्हा। तर आता आपण असंच बघूया की आपण पहिल्या अध्यायात काय पाहिलं बरं। की पहिल्या अध्यायात अर्जुनाला मोह झालेला असतो, मग त्या मोहनाशासाठी म्हणून त्याच्या भगवंत त्याला सांगतात आणि स्वधर्म करायला तो तयार नसतो, की तो म्हणतो मला युद्ध नाही करायचं आहे आणि त्याला अतिशय अज्ञानामुळे हा झालेला त्याचा मोह दूर करण्यासाठी म्हणून भगवंताने लगेच दुसऱ्या अध्यायामध्ये त्याला ज्ञान द्यायला सुरुवात केली आहे। त्याला सांगितलं आहे की अरे हे शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे आणि तू कशासाठी शोक करतोय वगैरे वगैरे त्याला सांगायला सुरुवात केली। दुसरा अध्याय असा पाहिला आपण। मग त्याच्यानंतर कर्मयोग सांगितला, मग स्थितप्रज्ञाची लक्षणं सुद्धा त्या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितली आणि त्याच्यानंतर 3 आणि 4 आणि 5 या अध्यायामध्ये कर्म विकर्म अकर्म याच्या सगळ्यांचा उलगडा भगवंतानी केलेला आहे। मग कर्म म्हणजे काय की स्वधर्माचरण करणं, आपल्या वाट्याला आलेलं जे कर्तव्य आहे ते आपण उत्तम रीतीने पार पाडणं म्हणजे आपला स्वधर्म आहे असं सांगितलेलं आहे। विकर्म म्हणजे काय की हे सुद्धा विशुद्ध कर्म की जे गुण कर्म आणि काय आश्रम ह्याच्यानुसार आपल्या वाट्याला जे आलेलं आहे ते विकर्म आणि त्याच्यानंतर जे सांगितलेलं आहे ते अकर्म। या अकर्माच्या सुद्धा
अनेक लेखकांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. तर हे जे आहे अकर्म म्हणजे काय की जे करायचं तर आहे पण आपण ते केलं नाही. म्हणजे जसं भगवंत, नैष्कर्म्य स्थिती त्यालाच म्हणतात की करून अकर्ता असा भगवंत आहे. तर कर्म, विकर्म आणि अकर्म हे सगळे असे ओळीनी म्हणजे एकानंतर एक असा तो टप्पा ओलांडत पुढे जायचं आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे चित्ताची पूर्णपणे शुद्धी होते. सगळी खळबळ धुवून निघते चित्तामधली आणि मग वासना मावळतात, विकार शमतात, भेदभाव नाहीसा होतो आणि मग अकर्मदशा प्राप्त होते. म्हणजे करू न करता जी सगळे आपल्याला जे सांगितलेलं आहे, योगी झाला, संन्यासी झाला, स्थितप्रज्ञ झाला, यांची अवस्था कशी झालेली होती, तर ते या अकर्मदशेपर्यंत पोहोचलेले होते. म्हणजे रात्रंदिवस कर्म करीत असूनही लेशमात्रही कर्माचा अभिमान त्यांच्याकडे नव्हता, असे ते सगळेजण होते. आणि असे अशा प्रकारे हे सगळं म्हणजे 3, 4, 5 अध्याय मिळून हे झालं. आणि मग त्यानंतर 6व्या अध्यायामध्ये त्यांनी काय सांगितलं की मनाला आतून शुद्ध करण्याचं म्हणजे आत्मसंयम योग, हे 6व्या अध्यायाचं नाव आहे. की एकदा तुमचं मन शुद्ध झालं की मग काय साधना करायची, कसा योग करायचा, ते सगळं त्यांनी आपल्याला 6व्या अध्यायात सांगितलं. चित्ताची एकाग्रता कशी करायची, मग त्याच्यासाठी अभ्यास आणि वैराग्य याची जोड पाहिजे. अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते, हे सगळं सांगितलं. आणि मग 7व्या अध्याय हे जे 6 अध्याय झाले हे साधारण कर्मयोगाचे अध्याय झालेले आहेत. आणि मग 7व्या अध्यायापासून भक्ती सुरू होते. आणि मग भक्तीचं थोर साधन त्यांनी आपल्याला 7व्या अध्यायापासून सांगायला सुरुवात केली. मग त्याच्यासाठी सांगितलं की ईश्वराकडे प्रेमाने जा, जिज्ञासू बुद्धीने जा की कोण आहे हा ईश्वर, कोण हे आपलं सगळं विश्व चालवतो, माझा जन्म कशासाठी झालेला आहे, हे सगळे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी जो अभ्यास करायचा आहे तो कसा करायचा हे भगवंतानी आपल्याला 7व्या अध्यायामध्ये सांगितलं. की विश्वाच्या कल्याणाची तळमळ जशी संतांना होती तशी आपल्याला पण लागली पाहिजे. आणि एकदा म्हणे त्यांनी सांगितलं व्यक्तिगत कामना जरी सुद्धा तुम्ही ठेवली सुरुवातीला, कारण सगळेच काही निष्काम कर्म करू शकत नाही, सकाम कर्म करणारेच आपण लोक आहोत सगळे संसारात राहणारे. तर सकाम कर्म जरी सुद्धा केलं समजा, तरी सुद्धा व्यक्तिगत कामना जरी मनामध्ये असली तरी सुद्धा त्या भगवंताच्या दरबारामध्ये एकदा प्रवेश केला की मग काम झालं, असं ते म्हणतात. की ते पुढे नेण्याचं काम आपल्याला भगवंत करतो. आपण 1 पाऊल त्याच्याकडे गेलो की तो 10 पावलं आपल्याला पुढे नेतो. हा सगळ्या संतांचा अनुभव आहे. आणि मग त्याच्यासाठी ईश्वराला शरण कसं जायचं, शरणांगती सांगितलेली आहे. 8व्या अध्यायामध्ये सातत्य योग सांगितलेला आहे. आणि अशा प्रकारे अंतकाळी काय करायचं, अंतकाळी कसं त्याचं नाव घ्यायचं, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, ते सगळं 8व्या अध्यायात झालं. आणि मग असं करत करत ते 9व्या अध्यायात आले. मग 9व्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्याला अतिशय सुंदर अशी भक्ती सांगितलेली आहे. राजविद्या राजगुह्य योग असं आपल्याला त्यांनी 9व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि हा म्हणजे काय, पूर्णपणे समर्पण योग सांगितला. की तू पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, की तू काहीही मला दे पण ते कसं दे, तर भक्तियुक्त अंतःकरणाने दे, म्हणजे मी त्याचा स्वीकार करेल. अनन्यास चिंतयंतो माम ये जना पर्युपासते, अनन्य होऊन तू दे मला. तू जर माझ्याशी अनन्य झाला, अनन्य अशा भक्तीने जर तू मला शरण आला तर मी तुझा योगक्षेम चालवतो. हे पण आपण 9व्या अध्यायामध्ये पाहिलं. मग हे सगळं झाल्यानंतर भक्ती करायची. पण मग ही भक्ती कशी आहे, भक्ती खूप सोपी म्हणतात ते आपल्याला, पण ती भक्तीसुद्धा काही एवढी सोपी नाही आहे. किंवा ईश्वरार्पण कर्म करायचं म्हणजे काय करायचं हे आपण मागच्या वेळेस पाहिलं. की जे मी कर्म केलं ते मी केलेलंच नाही आहे असा अहंकार कुठेही न ठेवता ते कर्म करायचं. त्याला म्हणतात कृष्णार्पण करणं. एखादं कर्म कृष्णार्पण करणं म्हणजे काय, की जे मी केलंच नाही आहे, हे भगवंता तू माझ्याकडून करून घेतलेलं आहे, असे एक मनाची भावना पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय लागतं, त्याच्यासाठी अनंत जन्माची पुण्याई लागते असं त्यांनी म्हटलं आहे. की हे काही सोपं नाही, याच्यासाठी अनंत जन्माची पुण्याई लागते. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी.
असं आहे. आणि मग अशी अनंत जन्माची पुण्याई जर आपल्या पदरी असेल तरच आपल्याला ईश्वराची आवड उत्पन्न होते. आता मग संसारामध्ये जर थोडंसं काहीतरी झालं तर काय होतं, आपल्या डोळ्यात लगेच पाणी येतं. पण ईश्वरासाठी जर ते पाणी आलं तर त्याला भक्तियोग म्हणतात. अशा प्रकारे आपण त्या ईश्वराशी जोडलं गेलं पाहिजे आणि परमेश्वराचं नाव उच्चारताच आपल्या डोळ्यामध्ये घळाघळा अश्रू आले पाहिजेत. आणि असं इतकं तरल अंतःकरण आपलं झालं पाहिजे. आणि म्हणून संत म्हणतात की तुम्ही काय करा तर भक्तियोग करा. पण ते म्हणतात की हल्लीच्या काळामध्ये हे फारच कठीण झालेलं आहे. कारण हल्लीचा काळ कसा आहे की जडवाद सगळा आपल्या समोर आलेला आहे. आणि अनेक लोक म्हणतात की ईश्वर कुठे आहे, आम्हाला तर काही दिसत नाही. अशी सुरुवात आजकाल आपल्याला बाहेर जर बघितलं तर बघायला मिळतं की सगळं जीवन विकारमय झालेलं आहे, विषय लोलूप झालेलं आहे, विषमता सगळीकडे भरलेली आहे. आणि हल्ली उंचातील उंच विचार करणारे जे तत्त्वज्ञानी आहे त्यांचे सुद्धा विचार सर्वांना काय आपल्या पोटा पाण्याची पडलेली आहे. किंवा मुलाला शाळेत चांगल्यातल्या चांगल्या उत्तम शाळेत घालायचं, त्याला शिक्षण द्यायचं. कशासाठी तर त्यांनी पुढे जाऊन उत्तम पगार मिळवावा, उत्तम धन कमवावं. ह्याच्यासाठी सगळी आपली पिढी त्याच्यामध्ये भरकटच चालली असं म्हणायला पाहिजे. थोडक्यात की धन हे आवश्यकच आहे, धन पाहिजे, धन नको आहे असं कोणालाच नको आहे, धनाशिवाय तर चालतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपले की काय, जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी, असं ते म्हणतात. किंवा उत्तम प्रकारे नीतिमत्तेने धन मिळवावं. धन मिळवू नये असं नाही, आपल्याला श्रीसुक्त म्हणायला सांगितलेलं आहे आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी. तर श्री आम्हाला हवी आहे कशासाठी तर राष्ट्राच्या कल्याणासाठी, सगळ्यांचं कल्याण व्हावं अशी भावना आहे. म्हणजे व्यक्तिगत कल्याणाची भावनाच नाही. आपल्या कुठलंही स्तोत्र बघा तुम्ही, कुठल्याही स्तोत्रामध्ये की फक्त माझं एकट्याचं कल्याण होऊ दे असं कोणीही म्हटलेलं नाही. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. म्हणजे सगळ्यांचं कल्याण होऊ दे असं सांगितलेलं आहे. आणि हाच विचार आपल्याला गीता देते. आणि इथे ते म्हणतात की अशा प्रकारे हा जडवाद झालेला आहे आपल्यासमोर. आणि त्यामुळे ईश्वरार्पण योग कसा साधावा, तो कसा सोपा करावा, ही गोष्ट आपल्याला या 10व्या अध्यायात सांगितलेली आहे. की कसं बघाल बरं, काही जण म्हणतात की आम्ही कुठे बघणार ईश्वर, आम्हाला तर काय त्या जड मूर्तीमध्ये ईश्वराचं दर्शन होत नाही. मग म्हणून इतकं सुंदर त्यांनी सांगितलंय की कसा बघायचा ईश्वर. आम्ही सांगतो तुम्हाला कुठे कुठे बघा तो. की लहान मुलांना शिकवण्यासाठी आपण काय करतो, आधी क ख ग घ त्याला शिकवतो. मग आधी छोटं अक्षर, आधी मोठं अक्षर शिकवतो आपण त्याला. असा मोठा क काढतो किंवा मोठा अ काढतो. आणि मग एकदा त्याला तो जमला गिरवायला की मग आपण छोटं अक्षर त्याला सांगतो की आता हे पण तुला येईल. तसं इथे विनोबाजी म्हणतात की आधी काय करा तुम्ही की मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधला ईश्वर बघा. आणि मग नंतर हळूहळू छोट्या छोट्या सूक्ष्म गोष्टींमधला परमेश्वर तुम्ही बघा. मागे आधी समुद्रामध्ये कसा परमेश्वर आहे, पर्वतामध्ये कसा परमेश्वर आहे, त्या विभूती आहेत म्हणजे मीच आहे तो असं भगवंत सांगतात की ते आधी बघा. मग ते चटकन आपल्या डोळ्यात भरतं. हिमालय पर्वत ही माझीच विभूती आहे असं भगवंत सांगतात. मग त्या हिमालय आपल्याला तो उंच एवढा मोठा दिसतो ना, मग पटकन आपल्याला त्याचं ते महत्त्व कळतं. आणि मग नंतर मुंगीमध्ये सुद्धा ते तोच आत्मा आहे हे आपल्याला हळूच सांगतात ते की मुंगी एवढं छोटासा जीव, आपल्या पायाखाली सुद्धा ती सहज चिरडली जाते. त्याच्यावर काय आपण पटकन विश्वास ठेवत नाही की हिच्यामध्ये पण तोच आत्मा आहे. पण पर्वतामधला मोठा परमेश्वर आपल्याला पटकन लक्षात येतो. म्हणून त्यांनी सांगितलं की आधी ठळक जो आहे तो परमेश्वर तुम्हाला पटला की मग एखाद्या मातीच्या कणात सुद्धा तोच आहे असं तुम्हाला कळेल. आणि त्याच्यासाठी हे पण सांगितलं की जसा राम आहे, रामामधला परमेश्वर आपल्याला कळतो की राम हा परमेश्वर होता, त्याच्यामध्ये सगळे चांगले गुण होते. पण रावणामध्ये जरी चांगले गुण असले तरी त्याच्याबरोबर वाईटही गुण होते. पण रामामध्ये जो आत्मा होता तोच रावणामध्ये सुद्धा होता. म्हणून आधी रामामधला परमेश्वर बघायला शिका, मग त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला रावणामध्ये सुद्धा तेच चैतन्य तत्व कसं आहे ते कळेल
असं छान त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. म्हणून आपल्याला पूर्वीपासून बघा, मातृदेवो भव, पितृदेवो भव, की आईमधला परमेश्वर आधी बघा, मग वडिलांमधला बघा, मग शिक्षकांमधला बघा, असं आपल्याला ओळीने ते सांगितलेलं आहे. किंवा कुठल्याही गोष्टीला पाय लागला की पटकन आपण त्याला नमस्कार करतो. का बरं करतो आपण? कारण त्याच्यामध्ये पण ते चैतन्य तत्व आहे. जरी ते आत्ता सुप्तावस्थेत असलं तरी सुद्धा त्याच्यात पुस्तकाला आपण पटकन नमस्कार करतो पाय लागला की, कोणाला प्राण्याला पाय लागला की आपण पटकन नमस्कार करतो. म्हणजे हे सगळे संस्कार आपल्यावर आधीपासूनच झालेले आहेत. अशी आपली ही उत्तम आणि अतिशय सुंदर अशी ही आपली वैदिक परंपरा आहे. आणि त्याच्यामधली ही गीता, आणि ह्या गीतेने आपल्याला आता 10व्या अध्यायात नेमकं काय सांगितलं आहे, विभूती सांगितलेल्या आहेत. त्या विभूती सांगण्यासाठी म्हणून भगवंतानी आपल्याला सांगितलं आहे की त्या विभूती आपल्याला जर कळाव्या असं वाटत असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्यामधली दैवी संपत्ती आपल्याला वाढवावी लागेल. 16व्या अध्यायात त्या दैवी संपत्तीची ओळख आपल्याला होईलच की अनेक प्रकारचे गुण, सद्गुण जे आपल्याकडे असावे लागतात ते त्या दैवी संपत्तीमध्ये असतात. अभयम, सत्व, संशुद्धी, ज्ञानयोग, व्यवस्थिती, हे सगळे गुण आपल्याला तेव्हा आपली ओळख होईल त्याच्याशी. पण त्याच्यासाठी सात्विक मार्गाने जायचं की अथवा सत्व, रज, तम हे 3 गुण आपल्याकडे असतात आणि प्रत्येक मनुष्य, प्रत्येक प्राणी या 3 गुणांचा बनलेला असतो. मग ते सात्विक गुण आपल्याकडे पाहिजे. मग ती सात्विक दिशा आपल्याला मिळाली की मग काय होतं की मग आपल्याला आपला प्रवास परमेश्वराकडे जायला लागतो, असं त्यांनी सांगितलं आहे. आणि मग हा परमेश्वराकडे प्रवास, ईश्वराचे दर्शन आपल्याला त्याच्यामुळे व्हायला लागतं. म्हणजे घेण्याची सवय लागते की भगवत तत्व कसं आहे बरं, हे कसं आहे, कुठे कुठे आहे. खरं तर भगवत तत्व हे एका दृष्टीने तटस्थ आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला आता इतके अध्याय आपले झाले, त्याच्यामध्ये 9व्या अध्यायात सांगितलं होतं त्यांनी आपल्याला की मी सगळ्यात आहे पण मी कशातच नाही, असं पण सांगितलं होतं भगवंतांनी. म्हणजे तो तटस्थ आहे. तुम्ही काय करता तो फक्त बघतोय आणि तुम्ही जे करताय त्याला अनुमोदन देण्याचं काम तो करतो फक्त. आणि तो जर सात्विकतेकडे आपला प्रवास चालू असेल तर त्याच्यामध्ये आपलं कल्याण करण्याचं काम भगवंत करत असतो. आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं क्रियमान कर्माचे स्वातंत्र्य भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे. पाणी कुठे सोडायचं ते आपल्यावर असतं ना. पाणी कारल्याच्या बागेला द्यायचं का तंबाखूच्या बागेला द्यायचं, कुणाला द्यायचं, गुलाबाला द्यायचं, हे आपल्या हातात आहे. आणि ज्या ठिकाणी ते पाणी पोचेल त्याप्रमाणे तसं पीक तिथे उगवतं. त्याप्रमाणे आपला सत्वगुण वाढवायचा का आपला रजोगुण वाढवायचा का आपण तमोगुणातच खितपत पडायचं, हे सगळं हे या कर्माचं स्वातंत्र्य भगवंतानी आपल्याला दिलेलं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून हा विभूती योग आहे. मग आता हा विभूती योग कशासाठी समजावून घ्यायचा, विभूती कशासाठी बघायच्या, तर त्यांनी सांगितलं आहे की 7व्या अध्यायामध्ये थोड्याशा विभूत्यांनी आपल्याला सांगितल्या होत्या की पाण्यामध्ये मी रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययोः, म्हणजे पाण्यातला रस मी आहे, सूर्यातलं तेज मी आहे, असं कुठे कुठे त्या 7व्या अध्यायातल्या विभूती सांगितल्या. नंतर मग 9व्या अध्यायातही त्यांनी काही विभूती सांगितलेल्या होत्या. आणि आता 10व्या अध्यायात तर अनेक विभूती सांगितलेल्या आहेत. तर मग ह्या कशासाठी जाणायच्या, कशासाठी समजावून घ्यायच्या, तर सगुण ईश्वराचं ध्यान आपल्याला उत्तम रीतीने करता आलं पाहिजे. म्हणून मग त्या विभूती आपण जाणून घ्यायच्या. आणि दुसरं, निर्गुण ब्रह्माचा तत्वज्ञानाचा उलगडा व्हायला पाहिजे. आता काही सगुणोपासक असतात, काही निर्गुणोपासक असतात, काही सगुणाची उपासना करतात, काही निर्गुणाची उपासना करतात. मग सगुणाची उपासना करताना सुद्धा पूजा करणं आपल्याला सोपं जावं म्हणून कशामध्ये मी आहे, कशामध्ये परमेश्वर आहे, हे भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सगुण म्हणजेच त्याला सोपाधिक हा शब्द आहे आणि निर्गुण याला निरुपाधिक असा शब्द आहे. मग 10व्या अध्यायामध्ये असा विभूतींचा विस्तार त्यांनी केलेला आहे. पहिल्या श्लोकामध्ये 10व्या अध्यायातला पहिला श्लोक काय म्हणतात भगवान, भूयेव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. हे महाबाहो, भगवान म्हणतात अर्जुनाला की आणखीही माझे परम रहस्यमय आणि प्रभावयुक्त वचन श्रवण कर. भूयेव महाबाहो शृणु मे परमं वचः.
म्हणजे अर्जुन हा अतिशय आवडता होता भगवंताचा. त्यामुळे अर्जुनाने प्रश्न न विचारताच भगवंतानी सांगायला सुरुवात केलेली आहे की तुला मी माझ्या अनेक विभूती सांगतो आणि माझं हे रहस्यमय प्रभावयुक्त वचन तू ऐक, आणि जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगतोय. यत्तेहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया, की तू मला अतिशय प्रिय आहेस म्हणून मी तुला हे सांगतोय. आणि कशासाठी सांगतोय? हितकाम्यया, तुझं हित व्हावं म्हणून मी तुला हे सांगतोय. आणि ईश्वर दृष्टी व्हावी म्हणून हे आपली दृष्टी ही ईश्वरमय व्हावी, ईश्वर दृष्टी व्हावी म्हणून या विभूतींचं वर्णन भगवंतानी केलेलं आहे. मग असं आपल्याला वाटेल की कोणी भगवंत स्वतः आपल्या मुखाने का बरं सांगत आहेत? आपल्याला दुसरे जे ऋषीमुनी आहेत, जो मोठे मोठे महर्षी आहेत, ते पण भगवंताचं वर्णन सांगू शकतात ना. मग भगवंत स्वतःच का सांगत आहे? मग त्याचं उत्तर त्यांनी दुसऱ्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. नमे विदुःसुरगणा प्रभवन्न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणांच सर्वशः. माझ्या उत्पत्तीला अर्थात विभूतीसहित लीलेने प्रगट होण्याला देवगण जाणत नाहीत. महर्षी सांगू शकतील असं आपल्याला जे वाटलं होतं, तर भगवंत म्हणतात नाही नाही, महर्षी जाणू शकत नाहीत, ऋषीमुनी जाणू शकत नाहीत, ब्रह्मदेव स्वतः सुद्धा जाणू शकत नाही, ब्रह्मा विष्णू महेश हे कोणीही माझा प्रभाव जाणत नाहीत, कारण मीच त्यांना निर्माण केलेलं आहे. जसं आई असते आणि मुलगा असतो, तर त्या बाळाला आईचं वय सांगता येईल का? बाळाला आईचं वय किंवा आईचं लग्न कधी झालं की मी होतो का तेव्हा वगैरे बाळाला काही कळणार नाही, कारण ते बाळाला जन्म देणारी आई आहे. तसा हा परमपिता आहे, हा सगळ्यांचा आदिकारण आहे. आणि त्यामुळे हा म्हणजे महर्षी म्हणजे भृगू किंवा इतर महर्षीगण यांनाही ईश्वराच्या प्रभावाचे म्हणजे विभूतिमत्वाचे यथार्थ ज्ञान नाही, कारण या सर्वांचा आदी ईश्वर हा परमात्माच आहे. सृष्टीच्या उत्पत्तीचे निमित्त कारण हा ईश्वरच आहे आणि त्याच्या अधिष्ठानामुळे ही माया निर्माण केलेली आहे त्यांनी, आणि मायेमुळे मग ह्या सगळ्या देवता महर्षी ह्या सगळ्यांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे त्यांना हे वर्णन करता येत नाही, म्हणून भगवंतांनी स्वतःच आपल्या विभूतीचं वर्णन केलं आहे की मी कुठे कुठे आहे अर्जुना, मी तुला सांगतो. मग ज्ञानेश्वर माऊलींनी याचं वर्णन करताना छान केलं आहे बघा. एथ वेद मुके जहाले मन पवन पांगुळले राती विण मावळले रवी शशी उदरीचा गर्भू जैसा नेणे मायेची वयसा देवासी मी तैसा चोजवेना आणि जळचरा उदधीचे मान मशका नोलांडवे गगन तैसे महर्षींचे ज्ञान नेणे माते मी कवण केतुला कवणाचा कै जाहला निरुती याकरिता बोला युगे गेली महर्षी आणि या देवा एराभूत जाता सर्वा मी आदी म्हणून पांडवा जाणता अवघड. मी स्वतः आदी आहे, सगळ्यांचा आदिकारण आहे. याचा अर्थ बघा किती छान आहे की या माझ्या स्वरूपी वेदाला बोलता येईना, वेदांना सुद्धा सांगता येत नाही. श्रुती नेती नेती म्हणती अनुमानेना अनुमानेना, की वेद मुके झाले, वेदांना सुद्धा या परमेश्वराचं वर्णन करता येत नाही. मन आणि प्राण यांची गती माझ्या स्वरूपी चालत नाही. सूर्य चंद्र हे माझ्या स्वरूपी रात्रीशिवाय मावळले, कारण ते माझ्या स्वरूपाचे प्रकाशन करू शकत नाहीत. पोटात असलेला गर्भ ज्याप्रमाणे आईचे वय जाणत नाही, त्याप्रमाणे देवांना माझे ज्ञान होत नाही. ज्याप्रमाणे पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना समुद्राचे माप कळत नाही, ते फक्त त्या तिथे पोहतात तेवढाच त्यांना समुद्र वाटतो, एवढा मोठा समुद्राचं माप काय आहे त्यांना कळत नाही. चिलटाला आकाश ओलांडता येत नाही, त्याप्रमाणे मोठे मोठे किती जरी ऋषी असले तरी सुद्धा त्यांना माझं ज्ञान नाही. ते माझ्याबद्दल माझ्या स्वरूपाचं वर्णन ते करू शकत नाहीत. मी कोण आहे, केवढा आहे, कोणापासून उत्पन्न झालो, केव्हा उत्पन्न झालो, या गोष्टीचा निर्णय करण्यात किती एक युगे निघून गेली, युगानुयुग निघून गेली, तरीसुद्धा कोणीही माझ्या प्रभावाचं माझ्या जन्माचं किंवा अधिकारण आहे ना, तो अजन्म आहे तो,
त्यामुळे त्याचं वर्णन, परमात्म्याचं वर्णन कोणीही करू शकत नाही. मोठाले ऋषी, देव आणि दुसरे जेवढे म्हणून प्राणी आहेत त्या सर्वांना मीच कारण आहे, आधी कारण तोच आहे. म्हणून अर्जुना, मला जाणणे त्यांना कठीण आहे. आणि हे मात्र सगळं अर्जुनाला सांगतोय, कारण अर्जुन हा त्याचा सखा आहे, त्याचा मित्र आहे, त्याचा भक्त आहे आणि अनन्य आहे. अनन्य आहे अर्जुन, त्याचा अतिशय आवडता आहे. आणि अर्जुनावर भगवंतांनी कृपा केलेली आहे. म्हणजे हे ज्ञान कोणाला होऊ शकतं? कोणी एखादा ज्ञानी असेल, वारंवार ग्रंथ वाचत असेल, अभ्यास करत असेल, त्याला ज्ञान होणार नाही. परंतु तो जर भगवंताचा भक्त असेल, तो जर आणि भगवंताची त्याच्यावर कृपा असेल, भगवंताच्या कृपेशिवाय काहीही होत नाही. भगवंताची जर आपल्यावर कृपा असेल तरच आपल्याला त्याचं ज्ञान होऊ शकतं. आपल्या आपल्या शक्तीने, आपल्या आपल्या अहंकाराने हां मी जाणून घेईल, मला हे सगळं कळतं असं म्हणून आपल्याला त्याचं ज्ञान अजिबात होणार नाही. तर त्याची कृपा आपल्यावर पाहिजे, तर आपल्याला ते ज्ञान होतं. ईश्वराचे असे अगम्य रूप त्याच्या कृपेनेच आपल्याला कळतं. आणि अर्जुन हा भगवंताचा सखा आहे आणि त्यामुळे त्याच्या प्रभावाचे हे रहस्य स्पष्ट करताना भगवंत आता 3ऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात? यो मामजमनादींच वेत्ति लोक महेश्वरम असम्मूढ समर्थेषु सर्व पापै प्रमुच्यते. की जो मला अजन्मा, हा अजन्मा आहे असं जो मला समजतो, माझा प्रभाव जो जाणतो, वास्तविकपणे जन्मरहित आणि अनादी, तसाच लोकांचा महान ईश्वर, लोकमहेश्वर आहे ना. यो मामजमनादींच वेत्ति लोक महेश्वरम, की मी या लोकांचा महेश्वर आहे. म्हणजे हे सगळे लोक उत्पन्न करणारा, उत्पत्ती स्थिती लय करणारं सगळं काही मीच आहे. आणि असं जो तत्वतः जाणतो तो मनुष्यामधील ज्ञानवान पुरुष सर्व पापापासून मुक्त होतो. पापापासून कोण मुक्त होतो? तर जो मला जाणतो, जो माझा प्रभाव जाणतो, जो मला लोकमहेश्वर समजतो, हा अजन्म आहे, जन्मरहित आहे, अनादी आहे, असं जो तत्वतः जाणतो तो सर्व पापापासून मुक्त होतो, असं या 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय. आणि भगवंतांनी असं आपण लोकमहेश्वर आहोत असं सांगितलं. मग हे लोक म्हणजे काय? तर हे सगळं संपूर्ण विश्व याला लोक म्हणतात, किंवा लोक म्हणजे आपलं शरीरही झालं असाही अर्थ आहे. केवळ सर्वांची आदी म्हणून ईश्वर लोकमहेश्वर आहे असे नव्हे, तर तो तसा का आहे हे आता पुढील 2 श्लोकात स्पष्ट केले आहे. की लोकमहेश्वर असं त्याला का म्हणायचं भगवंताला? भगवंताला लोकमहेश्वर का म्हणायचं? तर त्याच्यासाठी त्यांनी 4था आणि 5वा श्लोक आपल्याला सांगितलाय. बुद्धिर्ज्ञानम सम्मोह क्षमा सत्यं दमः शमः सुखम दुःखम भवो भावो भयंचा भयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपोदान यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. की काय काय आता आपल्याला कशामध्ये परमेश्वर आहे हे आपल्याला ते सांगणार आहेत. तर आता लोकमहेश्वर म्हटलंय, मग लोकमहेश्वर म्हणजे आपलं शरीर पण आलं. मग आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होणारे अनेक भाव असतात, तर त्या भावामध्ये सुद्धा मीच आहे असं भगवंत सांगतात. मग काय काय आहे? बुद्धी आहे, ज्ञान आहे, असम्मोह, क्षमा, सत्य, दम, शम, सुख दुःख, भव अभव, नंतर भय आणि अभय, ह्या सगळ्या, अहिंसा, समता, तुष्टी, तप, दान, यश अपयश, हे सगळे जे भाव आहेत हे सगळे आपल्या शरीरामध्ये असतात, आपल्या मनामध्ये असतात. आणि या सगळ्या भावांना उत्पन्न करणारा कोण आहे? तर तो परमेश्वरच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. नाना प्रकारचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात असं हे भगवंताचं विभूती वैभव आहे. आता इथून विभूती सांगायला सुरुवात केलेली त्यांनी, की भगवंताचे हे विभूती वैभव आहे. मग विभूती म्हणजे काय? तर तेज. विभूती म्हणजे तेज, विभूती म्हणजे शक्ती, विभूती म्हणजे ऐश्वर्य, आणि विभूती म्हणजे प्रभुता.
सगळा अर्थ त्या एका विभूती शब्दात आहे. किंबहुना भगवंताच्या ठाई षडगुण ऐश्वर्य आहे, हे आपल्याला माहिती आहे. षडगुण ऐश्वर्य जसे दोष असतात, 6 षडरिपू ते षडरिपू आपल्या जास्त जवळचे आहेत. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, हे काम, क्रोध, लोभ आणि मग मद, मोह, मत्सर असे 6 षडरिपू आहेत. ते षडरिपूंची आपली चांगली ओळख आहे, कारण सतत आपल्याला राग येत असतो, सतत आपल्याला लोभ होत असतो. पण हे जे षडगुण आहेत हे मात्र आपल्याजवळ नसतात, हे भगवंताजवळ असतात. षडगुणैश्वर्य भगवंत असं त्याला म्हणतात. मग ते कुठले आहेत? ज्ञानोबांनी सांगितलं आहे. ऐका, यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू असं सांगितलं आहे. भग हा धातू आहे आणि ह्या 6 गुणांचा समुच्चय म्हणजे भग, आणि त्याला धारण करणारा म्हणजे भगवान. म्हणजे हे जे 6 गुण कुठले आहेत? यश, भगवंताला कुठेही गेलं तरी यशच मिळालेलं आहे, अपयश कुठेच नाही. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य असे हे जे 6 गुण आहेत हे भगवंताकडे आहेत आणि म्हणून त्यांना भगवान असं म्हटलेलं आहे. मग हे विभूती ह्या ज्या आहेत ह्या षडगुण ज्यांनी धारण केले आहेत ते त्यांचे ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य मानणे याचा अर्थ नेतृत्व मान्य करणे असा आहे. आता एखादा माणूस जर म्हणेल मला पुढारी करा, मला पुढारी करा, म्हणून काय कोणी पुढारी होईल का? त्याच्यामध्ये काहीतरी गुण पाहिजे ना. तसे भगवंताकडे हे षडगुण आहेत आणि म्हणून भगवंत आपोआपच सगळ्यांचं नेतृत्व करणारे आहेत. अशी ही त्यांच्याकडे तेज आहे, त्यांच्याकडे शक्ती आहे, प्रभुता आहे. ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे? विभूती म्हटलेलं आहे. मग पहिली विभूती काय होते? बुद्धी.